नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे सुक्या खोबऱ्याची करंजी. त्याच्यासाठी 1 वाटी सेट करायची आहे आणि त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. 2 वाटी मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. 1 टेबलस्पून खसखस, 1 टीस्पून वेलची पूड आणि अर्धा टीस्पून जायफळाची पूड घेतली आहे. 1 टेबलस्पून चारोळी घेतली आहे. अर्धा वाटी रवा घेतला आहे. इथे सुक्या मेव्याचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते असे घ्यायचे आहे आणि इथे बेदाणे पण आपल्याला घालायचे आहे. 2 वाटी सुक्या खोबऱ्यासाठी मी इथे 1 वाटी पिठी साखर वापरली आहे. तुम्ही 1.5 वाटीपर्यंत सुद्धा पिठी साखर ही वापरू शकता. आता 1 टेबलस्पून तूप आपल्याला पॅनमध्ये घालायचे आहे. तूप चांगले गरम होऊ द्यायचे आहे आणि त्या तुपावर अर्धी वाटी रवा आपल्याला भाजायचा आहे. सुरुवातीला गॅस मीडियम ठेवू शकता आणि रवा घातल्यावर गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरच रवा हा 4 ते 5 मिनटं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. एकसारखा परतत रवा हा खमंग असा भाजायचा आहे, म्हणजे आपल्या करंजीचं सारण आहे ते अतिशय चविष्ट असं बनून तयार होतं. रव्याला छान सोनेरी रंग आला आहे. गॅस सध्या स्लो आहे आणि ह्या रव्यामध्येच आपल्याला जे सुक्या मेव्याचे बारीक पातळ काप आपण करून घेतले होते ते 1 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचे आहे. त्याचबरोबर चारोळी पण याच्यामध्येच भाजून होते. रवा हा फार गरम असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्येच हे मिनिटभर परतल्याने चांगल्या पद्धतीने भाजून तयार होतात. अर्धा ते 1 मिनिट झाला आहे. आता हे सर्व सारण आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये स्लो गॅसवरच खसखस ही भाजून घ्यायची आहे. खसखस ही फार नाजूक असते आणि अर्ध्या मिनिटातच ती गरम कढईमध्ये परतून तयार होते. हलकासा रंग बदलला की खसखससुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे. आता त्याच कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा 2 वाटी किस आपल्याला परतून घ्यायचा आहे. सुक्या खोबऱ्याचा किस परतत असताना कुठेही गॅस सोडून बाजूला जायचं नाही, कारण एकसारखा जर तो किस परतल्या गेला नाही तर तो खालून करपू शकतो आणि करंजीची चव ही बिघडू शकते. म्हणून स्लो ते मिडियम गॅसवर आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत हा डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्यायचा आहे. 15 ते 20 दिवस टिकणारी ही करंजी आहे. येत्या गौरी गणपतीला तुम्ही ही करंजी नक्की बनवू शकता. खुसखुशीत आणि टिकाऊ ही करंजी बनून तयार होते. तुम्ही इथे बघू शकता हलका सोनेरी रंग सुक्या खोबऱ्याला आला आहे. डेसिकेटेड कोकोनट वापरायचं नसेल तर खोबरा डोल जे असतात, सुका खोबरा डोल बारीक किसूनसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने भाजून सारण हे तयार करू शकता. त्याची चव पण फार अप्रतिम अशी बनून तयार होते. तुम्ही इथे बघू शकता सारणाला हलका सोनेरी रंग आला आहे. आता सर्व साहित्य जिथे एकत्र केलं होतं तिथे सुक्या खोबऱ्याचा किस पण मी काढून घेतला. सर्व सारण हे मिक्स करायचं आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. बेदाणे होते ते पण मी याच्यामध्ये घालून घेतले. सारण थंड झाल्यावरच आपल्याला इथे पिठी साखर घालायची आहे. सारण गरम असताना इथे पिठी साखर घालायची नाही आहे. सारण थंड झालं आहे. आता वेलची, जायफळ पूड आपण इथे घालून घेऊ. त्याच्यानंतर पिठी साखर ही चाळून आपल्याला इथे घालायची आहे. पिठी साखरेमध्ये गुठळ्या पण असतात, त्याच्यामुळे अशा पद्धतीने पिठी साखर आपल्याला घालायची आहे. 1.5 वाटीपर्यंत सुद्धा पिठी साखर तुम्ही इथे घालू शकता. किंचित चवीला गोड अशी करंजी आवडत असेल तर 1.5 ते 1.25 वाटीपर्यंत पिठी साखर इथे घालू शकता. चाळल्यानंतर जे हे पिठी साखरेचे खडे उरले आहेत ते पण मिक्सरमध्ये आधी एकदा फिरून नंतर चाळून ते आपल्याला इथे घालायचे आहेत. पिठी साखरेबरोबर सर्व साहित्य मिक्स करून घेऊ, म्हणजे आपलं सारण हे तयार होतं.
आता आपल्याला करंजीसाठी पारी बनवायची आहे। त्याच्यासाठी 1 वाटी मैदा घेतला आहे। ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने 1 वाटी रवा आणि 1 वाटी मैदा घ्यायचा आहे। इथे मी बारीक रवा वापरला आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता इथे ज्या वाटीने रवा मैदा मोजून घेतला त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेलाऐवजी तूपसुद्धा इथे घालू शकता आणि तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। गरम कडकडीत तेलाचं मोहन रवा आणि मैद्याच्या मिश्रणात घालायचं आहे। सुरुवातीला सराट्याच्या साहाय्याने मिश्रण हे मिक्स करायचं आहे, कारण कडकडीत तेल असल्यामुळे चटका लागू शकतो। लगेच पीठ थंड होतं। सर्व पिठाला हे तेलाचं मोहन चांगल्या पद्धतीने असं लावून घ्यायचं आहे। चांगलं चोळून घ्यायचं आहे। पिठाचा मुटका होतो आहे, म्हणजे तेलाचं जे मोहन आपण पिठाला लावलं आहे ते योग्य असं झालं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ हे भिजवून घ्यायचं आहे। फार पातळ नाही किंवा फार घट्ट नाही, जसं चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। आणि अर्धा तासपर्यंत ही कणिक भिजवत ठेवायची आहे। पाव वाटी पाणी मला इथं ही कणिक मळायसाठी लागलं। अर्ध्या तासानंतर कणकेचा गोळा हा छान मळून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे गोळे घेऊन अशा पद्धतीने करंजीची पारी आपल्याला लाटायची आहे। करंजीची पारी ही पातळ अशी असते। काठानी लाटणं फिरवत फिरवत आपल्याला पातळ अशी पारी लाटायची आहे। आता करंजीचं सारण हे भरून घ्यायचं आहे। दूध किंवा पाणी साईडनी लावायचं आहे। साचा असा बंद करून प्रेस करायचा आहे आणि जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे। हे पीठसुद्धा झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जर गरज पडली तर आपण करंजी बनवण्यासाठी हे पीठसुद्धा वापरू शकतो। अप्रतिम अशी करंजी आपली तयार आहे। फार झटपट ह्या करंज्या बनवून तयार होतात। अशा पद्धतीने 10 ते 12 करंज्या एका वेळी बनवून नंतर आपल्याला त्या तळायला घ्यायच्या आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला तेल गरम करायचं आहे। फार कडकडीत असं तेल गरम करायचं नाही आणि छोटासा गोळा बघून तो तेलामध्ये घालून बघायचा आहे। तो जर वर आला तर करंज्या ह्या तळायला घालायच्या आहे। पण करंज्या तळायला घालताना गॅसची आच आपल्याला स्लो ते मीडियममध्ये ठेवायची आहे। आणि अलगद हाताने अशा परतत करंज्या ह्या खमंग सोनेरी अशा तळून घ्यायच्या आहेत। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। मोठ्या गॅसवर किंवा मीडियम फ्लेमवर करंजी तळल्या गेली तर ती लवकरच नरम पडते आणि थंड तेलामध्ये करंजी जर घातली तर ती तेलकट होते। त्याच्यामुळे तेल आधी मध्यम गरम करून स्लो ते मध्यम आचेवरच करंजी ही तळून घ्यायची आहे। थोडे पेशन्स ठेवून ही करंजी तळून घ्यायची आहे, म्हणजे ती फार दिवस टिकते आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी लागते आणि खायला खमंग अशी बनून तयार होते। सोनेरी रंगावर छान अशा ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत।
सोनेरी रंग करंजीला हा आला आहे. जेव्हा आपण करंज्या बनवायला घेतो तेव्हा एक सुती कापड ओलं करून घट्ट असं पिळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या करंज्या ठेवायच्या आहेत, म्हणजे पारीही सुकणार नाही. 10 ते 15 करंज्या बनवल्यानंतरच ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. 15 ते 20 करंज्यांची बॅचसुद्धा एका वेळी तुम्ही तळून घेऊ शकता आणि नंतर दुसऱ्या करंज्या ह्या बनवायला घ्यायच्या आहे. करंज्या खाण्यासाठी रेडी आहे. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.